बातमी क्रिकेटची। भारतानं न्यूझीलंडचा 44 धावांनी पराभव करून आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अ गटामध्ये अव्वल स्थान राखलं। यामुळे उपांत्य फेरीमध्ये भारताचा सामना मंगळवारी ऑस्ट्रेलियाशी होईल। भारत न्यूझीलंड संघामधल्या सामन्यामध्ये गोलंदाजांनी निर्विवाद वर्चस्व गाजवलं। या सामन्यामध्ये न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी भारताला 9 बाद 249 धावांमध्ये रोखलं होतं। त्यामुळे न्यूझीलंड समोर विजयासाठी 250 धावांचं माफक आव्हान होतं। भारताच्या फिरकी गोलंदाजांनी न्यूझीलंडचा अख्खा डाव 205 धावात गुंडाळला। लेग स्पिनर वरुण चक्रवर्ती भारताच्या विजयाचा प्रमुख शिल्पकार ठरला। त्याने 42 धावांमध्ये न्यूझीलंडचा निम्मा संघ माघारी धाडला। कुलदीप यादवनं 2 तर अक्षर पटेल आणि रवींद्र जाडेजानं एक विकेट काढली। तर त्याआधी न्यूझीलंडच्या प्रभावी आक्रमणासमोर भारतीय फलंदाजांना 50 षटकामध्ये 9 बाद 249 धावांपर्यंतच मजल मारता आली। श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेलनं चौथ्या विकेटसाठी रचलेली 98 धावांची भागीदारी भारताच्या डावात मोलाची ठरली। त्यामुळे भारतीय डावाला आकार आला। श्रेयस अय्यरनं 98 चेंडूंमध्ये 79 धावांची खेळी उभारली, तर अक्षर पटेलनं 61 चेंडूंमध्ये 42 धावांची खेळी केली। मग हार्दिक पंड्यानं 45 चेंडूंमध्ये 4 चौकार आणि 2 षटकारांसह 45 धावांची खेळी उभारत भारताला 250 धावांच्या जवळ नेलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।